हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं जाहीर। ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा। पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बंद दाराआड चर्चा। महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटालाच। महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील लढणार। विशाल पाटील आणि विश्वजित पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाताच विश्वजित कदम, विशाल पाटलांसह काही काँग्रेस नेते नॉट रिचेबल। उद्या भूमिका जाहीर करू। काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाही विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो। संजय राऊतांचं विधान। भिवंडीच्या जागेवर शरद पवार गट लढणार। महाविकास आघाडीत मतभिन्नता नसल्याची शरद पवारांची माहिती। भिवंडीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार। नाना पटोलेंचं वक्तव्य। आमच्या नेत्यांनी मोठं मन केलं। समजूतदारपणा दाखवणं म्हणजे अपमान नाही। मोदींचा पराभव करणं महत्त्वाचं। सांगलीच्या जागेवरून नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्ष नाही तर तो भेकड जनता पक्ष। चंदा दो और धंदा लो ही भाजपची नीती। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंकडून अजूनही मला अधिकृत उमेदवारी घोषित नाही। श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। तर 2 दिवसांपूर्वीच फडणवीसांकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी घोषित। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं। प्रचार सुरू। श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित। भाजप नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। विकासाच्या आड येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील। मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। ठाण्यातील कोपिनेश्वर पालखी सोहळा शिंदे सहभागी। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्यासोबत। मोदींच्या नेतृत्वात आम्ही विजयाची नवी गुढी उभारणार। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मनसेचा आज शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडवा मेळावा। राज ठाकरे भाजपासोबत युतीसंदर्भात आज बोलणार का? सर्वांच्या नजरा। राज ठाकरेंनी मोदींना साथ द्यावी। चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। तर मनसे महायुतीसोबत येईल अशी अपेक्षा। फडणवीसांचं वक्तव्य। मी लोकसभा निवडणूक लढवणार। अमोल कीर्तीकरांविरोधात निवडणूक लढणार। शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या राजकारणात 3.5 शहाणे। 3.5 शहाण्यांनी राज्य बुडवलं। संजय राऊतांची महायुतीवर टीका। बजरंग सोनवणेंनी अर्ज मागे घेऊ नये। पाडण्यासाठी तयार रहा। पंकजा मुंडेंचं आव्हान। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे लढत होणार। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांचा प्रचार सुरू। एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।